नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर आता मी चालली आहे आंबोलीला आणि आता घाटारंभ होणारच आहे. तर आजच्या व्लॉगमध्ये तुम्हाला आंबोली बघायला मिळेल. तर आता तुम्ही क्लायमेट बघू शकता. ऊन आलंय थोडंसं. जसं आपण घाटारंभ करणार तसं आपल्याला क्लायमेटमध्ये खूप फरक दिसेल. हा व्लॉग तुम्ही संपूर्ण बघा, खूप मजा येणार आहे. तर चलो जर्नी स्टार्ट करते हैं. तर हा आंबोलीचा रस्ता आहे आणि इथून घाटाला सुरुवात होते आहे. तर इकडे लिहिलं आहे घाट आरंभ वेडीवाकडे वळणं. तर इकडून गाड्या सावकाश चालवायच्या आहेत आणि इकडून जाताना म्हणजे जो आंबोलीचा मेन धबधबा आहे तो 14 किलोमीटरच्या आसपास आहे. तर इकडून जाताना जेवढं कव्हर करता येईल, जेवढा घाट दाखवता येईल तेवढा दाखवूया. तर घाटाला सुरुवात करूया. क्लायमेट पण खूपच छान झालं आहे. आता ऊन होतं आणि इकडे आल्यानंतर लगेचच क्लायमेट चेंज झालेलं आहे. चला घाटारंभ सुरुवात करूया. आता आपण ऑलमोस्ट आंबोली घाटावरती पोचलो आहे. पहिला हा नजारा बघून घ्या, किती सुंदर नजारा आहे हा. आंबोलीचा मेन धबधबा येतो, त्याच्या आधी हा एक धबधबा आहे. तर या धबधब्याला पावसात खूप पाणी असतं आणि आता पण पाणी भरपूरच आहे.
तर चला आपण इथून पुढे जाऊया. इथून आंबोलीचा जो मेन धबधबा आहे तो 1 किलोमीटर अंतरावरती आहे. तर हे सुंदर सुंदर असे रस्ते बघत बघत आपण पुढची जर्नी कंटिन्यू करूया. तर इकडे माकड आहेत, तर या माकडांपासून सावध राहा, कारण जर आपले बॅग वगैरे घेऊन गेले तर ते आपल्याला परत रिटर्न भेटत नाही आणि हे खेचूनही घेऊन जातात. हा आहे आंबोलीचा मेन धबधबा. तर आता ऑक्टोबर महिना चालू आहे तरीही बघायला गेलं तर पाणी भरपूरच आहे आणि अजूनही पर्यटक इकडे येत आहेत. तर इकडे धबधब्यावरती जाण्यासाठी 20 रुपये पर पर्सन तिकीट आहे. तर चला तिकीट घेऊया आणि जाऊया वरती आपण धबधब्यावरती. तर इकडे वरती जाण्यासाठी शिड्या दिल्या आहेत आणि पावसामधून तर ह्या शिड्यांमधून पण भरपूर असं पाणी वाहत असतं. तर हे पाणी बर्फासारखं थंड आहे आणि वरती लोक सगळे आंघोळ करतात. कसे करतात माहिती नाही. खूप थंड असं पाणी आहे हे. तर इकडे तुम्हाला खाण्यासाठी कणीस मिळेल, वडापाव मिळेल, भजी मिळतील. पण जी पावसामध्ये मजा आहे ना, ती आता एवढी येणार नाही कारण आता ऊन पण आलेलं आहे. पावसामधून कणीस खायला खूपच मजा येते. तर इथून आपण पुढे जाऊया. पुढे सनसेट पॉइंट आहे, तो बघूया. तर हा आहे सनसेट पॉइंट आणि इथे लिहिलं आहे माझी आंबोली. तर इथे तुम्हाला फोटोशूट वगैरे करायचं असेल तर फोटोशूटही करू शकता आणि छान आहे ही जागा. तर इकडून सनसेट पॉइंट कसा दिसतो तेही बघून घेऊया. तर इकडून किती छान असे डोंगर, दरी आणि डोंगरावरती चालणारी ढगं दिसतायत. तर हे सनसेट पॉइंट वरून दिसतं.
हा आहे आंबोलीचा बस स्टॉप. पण आता एकही बस उभी नाही आहे. पण जर तुम्हाला कुडाळ, सावंतवाडीवरून यायचं असेल, तर तुम्हाला प्रत्येक अर्ध्या तासाने बस आहे. तर इकडून मी जाणार आहे कावळेसाद पॉईंटला. इकडून 6 ते 7 किलोमीटर अंतरावरती कावळेसाद पॉईंट आहे. खूप सुंदर असा हा पॉईंट आहे. आत्ता जो आपण बस स्टॉप बघितला, तो आंबोली धबधब्यापासून म्हणजे जो मेन धबधबा आहे तिथपासून 3 ते 4 किलोमीटर अंतरावरती आहे. बघा ही समोरून गेली आहे ती आपली लालपरी आहे आणि ही लालपरी सावंतवाडीला जाणारी आहे. तर ही लालपरी आंबोली हा बस स्टॉप घेऊन नंतर पुढे जाणार आहे. हा रस्ता जो आहे तो पुढे जाऊन एक रस्ता कोल्हापूर मार्गे जाणार आणि दुसरा रस्ता बेळगाव मार्गे जाणार. तर या रस्त्यावरून आम्ही पावसाची पण ट्रिप काढली होती आणि पावसाळ्यामध्ये तुम्ही बघितलं असेल म्हणजे डिफरन्स बघा तुम्ही. लास्ट टाईमचा व्हिडिओ मी टाकला आहे पावसाळ्यामधला. तर इकडे पूर्ण धुक्याने भरलं होतं आणि आता ऑक्टोबर महिना चालू आहे आणि आता हा रोड आणि गेला रोड खूप डिफरन्स आहे ह्याच्यामध्ये. खूप सुंदर असा हा रोड आहे. हा आहे छोटासा ब्रिज आणि लास्ट टाईममध्ये आम्ही आलो तेव्हा हिरवीगार शेती होती आणि ही शेती आता कापण्यालायक झाली आहे. हा जो सरळ सरळ रस्ता गेला आहे तो कावळेसाद पॉईंटला जातो. रस्तेही खूप बरे केले आहेत म्हणजे खड्डे वगैरे कमी आहेत रस्त्याला आणि त्याच्यामुळे थोडं गाडी वगैरे चालवायला बरं पडतं. नद्यांना अजूनही पाणी आहे कारण पाऊस अजून गेला नाहीये पूर्णपणे. पाऊस अजूनही थोडा थोडा लागतो आहे. आता आपण कावळेसाद पॉईंटला पोहोचलो आहे आणि ही आहे कावळेसाद पॉईंटचा पार्किंग एरिया. पावसाळ्यामध्ये इकडे गाड्या पार्क करण्यासाठी जराही जागा नसते. कावळेसाद पॉईंटला जर तुम्हाला यायचं असेल तर जुलै महिन्यापासून सप्टेंबर महिन्यापर्यंत तुम्ही येऊ शकता आणि त्याच्यानंतर शायद इकडे कोण जास्त येत नसेल कारण भरपूर ऊन वगैरे असतं. ही जी दुकानं तुम्ही बघता आहेत ती जून ते सप्टेंबर पर्यंत चालू असतात. तर आता ऑक्टोबर महिना चालू झालेला आहे पण आता ही सगळी दुकानं बंद ठेवलेली आहेत. हा आहे कावळेसाद पॉईंट. तर हा पॉईंट आता बघा किती क्लिअर आहे ते. पावसाळ्यामध्ये बघितलं तर काहीच दिसत नाही. हा पूर्ण पॉईंट धुक्याने कव्हर असतो. तर कावळेसादचा हा व्ह्यू बघून घेऊया कारण पावसाळ्यामध्ये आलो तेव्हा ही दरी वगैरे काहीच दिसत नव्हतं आणि आता हा कावळेसादचा पूर्ण क्लिअर व्ह्यू दिसतो आहे तर तो आता आपण बघून घेऊया.
दुपारचे 2:30 वाजले आहेत आणि आता परतीचा प्रवास परत चालू केला आहे आणि आता घाटही संपलेला आहे. घाटातून खाली उतरलो आहे आणि आता परत घरी चाललो आहे. तर हा प्रवास तुम्हाला कसा वाटला? आणि पावसामध्ये आणि आतामध्ये खूपच फरक आहे. पावसामध्ये खूप छान वाटतं. आताही खूप छान आहे. पण पावसामध्ये खूप धुकं असतं आणि शूटचा थोडासा प्रॉब्लेम येतो. पण आता खूप छान असं शूट पण झालेलं आहे. तर हा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि हा व्हिडिओ आपण आता इथेच संपूया. आतासाठी बाय.